नमस्कार मंडळी, चला तर आज आपण खमंग आणि पौष्टिक अशी थालीपीठाची भाजणी बनवूया। आपण 5 किलोच्या प्रमाणामध्ये ही थालीपीठाची भाजणी बनवतोय। तर पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसाआधी आपण बरेच असे साठवणीचे पदार्थ बनवत असतो। त्याचप्रमाणे आपण ही थालीपीठाची भाजणी सुद्धा बनवूया, म्हणजे शाळा चालू झाल्यावर मुलांना आपल्याला डब्याला देता येतील। तर इथे सुरुवातीला आपण 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ आपण रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत। आता ह्यासाठी कोणतेही तुम्ही तांदूळ वापरू शकता, पण शक्यतो असे जुने तांदूळ वापरा, म्हणजे भाजणी खूप छान होते आपली। तर इथे हे तांदूळ आपण स्लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत। आता ही तांदूळ आपण भाजत असतानाच आपण एका दुसऱ्या कढईमध्ये चण्याची डाळ सुद्धा भाजायला घेतलेली आहे। तर अर्धा किलो चण्याची डाळ इथे मी घेतलेली आहे। एकाच वेळेला आपण इथे हे 2 भांडी ठेवलेली आहेत, कारण थालीपीठाची भाजणी बनवताना प्रत्येक जिन्नस आपल्याला स्लो फ्लेमवर भाजायचा आहे आणि प्रत्येक जिन्नस भाजायला थोडा वेळ लागतो, म्हणून प्रत्येकाचा वेळ थोडा वेगवेगळा लागत असतो, म्हणून आपण असे वेगवेगळे हे सगळे जिन्नस भाजून घेत आहोत। तर इथे बघा, ही चण्याची डाळ आपण भाजायला घेतलेली आहे। तर चण्याची डाळ इथे अर्धा किलो छान आपली भाजून झालेली आहे। तर एका साईडला इथे आता आपण तांदूळ 1 किलो तांदूळ भाजायला ठेवलेले आहेत कढईमध्ये। तर त्यामुळे त्याला भाजायला आपल्याला थोडा वेळ लागणार आहे। आपण हे तांदूळ असेच मध्ये मध्ये हलवून आपण इथे भाजून घेणार आहोत। तर आता ही चण्याची डाळ आपण जी भाजली होती ती काढून घेतलेली आहे आणि इथे आता आपण अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे। तर ही ज्वारीसुद्धा आपल्याला अशीच स्लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहे। प्रत्येक जिन्नस इथे थालीपीठाचा भाजायला वेळ आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागत असतो, म्हणून असं शक्यतो थालीपीठाची भाजणी बनवताना प्रत्येक जिन्नस असं सेपरेट वेगवेगळ्या भाजून घ्या, म्हणजे छान ती भाजली जाते। आता हे तांदूळ बघा आपले इथे भाजून झालेले आहेत आणि ही ज्वारीसुद्धा मस्त भाजून झालेली आहे। रंग तुम्ही पाहू शकता, हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे। तर आता ही आपण काढून घेऊया आणि आता ह्या कढईमध्ये आता आपण ही बघा मस्त भाजून झालेली आहेत। तर आता इथे मी बाजरी घेतलेली आहे। आता ही बाजरी पण आपण घेतली आहे अर्धा किलो आणि ही सुद्धा आपल्याला अशी स्लो फ्लेमवर बाजरीसुद्धा भाजून घ्यायची आहे। तर एका कढईत ही बाजरी ठेवले, तर दुसऱ्या कढईमध्ये आपण इथे गहू घेतलेले आहेत। आता हे गहूसुद्धा अर्धा किलो घेतलेले आहेत। आता 1 किलो तांदूळ आणि बाकी सर्व जिन्नस हे आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये घेणार आहोत। तुम्ही प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। तर एकाच वेळेला बघा इथे मस्त 2 कढईमध्ये गहू आणि इथे आपण बाजरी भाजून घेतोय। आता ही बाजरी पण बघा छान मस्त भाजली गेलेली आहे। रंग ह्याचा पण थोडा हलकासा चेंज झाला आणि बाजरी भाजल्यावर मस्त असा सुवास येतो। तर ही आता आपण काढून घेऊया आणि इथे गहू बघूया, गहू पण आपले इथे मस्त असे भाजून झालेले आहेत। आता हे सर्व आपण काढून एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया, थंड करायला आपल्याला ते ठेवायचे आहेत। तर आता दुसऱ्या कढईमध्ये आता आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। तर ही उडदाची डाळ आपण अर्धी सालीसकट घेतलेली आहेत। आपल्याला ह्यातून खूप सारे फायबर मिळणार आहेत, आपण म्हणून सालीसकट शक्यतो सगळे जिन्नस आपण वापरायचे आहेत। तर इथे दुसऱ्या कढईमध्ये बघा मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा अर्धी डाळ सालीसकट घेतलेली आहे। तर इथे तुम्हाला 2 वेगवेगळ्या रंगामध्ये दिसत असेल, तर ही मुगाचीच डाळ आहे, पण माझ्याकडे थोडी आधीची डाळ होती ती सुद्धा मी यामध्ये घेतलेली आहे आणि या डाळीसुद्धा आता आपण अर्धा किलो या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आणि अशाच आपल्याला त्या स्लो फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहेत। आता हे 10 ते 15 मिनिटं स्लो फ्लेमवर आपण ही उडदाची डाळ आणि मुगाची डाळ मस्त अशी भाजून घेतलेली आहे। तर हे पहा इथे उडदाची डाळसुद्धा आणि मुगाची डाळ दोन्ही छान अशा मस्त भाजले गेलेले आहेत। तर आता आपण हे दोन्ही एकत्र अशा काढून घेऊन थंड करायला ठेवूया। तर आता एका दुसऱ्या कढईमध्ये आता मी इथे हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला भाजायचे आहेत। थालीपीठाच्या भाजणीमध्ये मक्याचे दाणेसुद्धा खूप छान अशी चव येते, म्हणून मकेसुद्धा आपल्याला इथे वापरायचे आहेत। तर इथे हे सुद्धा अर्धा किलो घेतलेले आहे। स्लो फ्लेमवर आपल्याला हे सुद्धा भाजायचे आहेत आणि इथे आता मी मटकी घेतलेली आहे। तर ही मटकीसुद्धा अर्धा किलो आपण घेतलेली आहे। तर ही सुद्धा आपल्याला स्लो फ्लेमवर छान असे भाजायचे आहेत। आता मुलं काय होतं की असे कडधान्य खायला कंटाळा करतात, म्हणून आपण
ह्या भाजणीमध्ये जर असे कडधान्य घातले तर मुलं आवडीने खातात आणि त्यांना कळतसुद्धा नाही की आपण यामध्ये कोणते कडधान्य घातलेले आहेत. म्हणून आपण छान असे मस्त थालीपीठामध्ये आपण हे घालायचे आहेत. तर इथं आता मके आणि मटकीसुद्धा बघा मस्त भाजून झालेली आहे. हलकासा रंग मटकीचा चेंज झालेला आहे आणि छान आता भाजून झाल्यानंतर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया. आता इथे सर्व आपले बाकी कडधान्य आणि डाळी भाजून झालेत. तर आता इथे आपण 50 ग्रॅम इथे धणे घेतलेले आहेत. तर धणे सुद्धा आपल्याला असे स्लो फ्लेमवर भाजायचे आहेत. धणे भाजायला फार वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटामध्ये धणे छान असे भाजले जातात. आणि हे पहा इथे धणे मस्त भाजलेले आहेत, धण्यांचा रंग चेंज झालेला आहे. तर आता आपण हे काढून घेणार आहोत. तर आता आपण जे भाजून घेतलेली आहे त्यामध्येच आपल्याला हे धणेसुद्धा मिक्स करायचे आहेत. आणि आता ह्याचबरोबर आपल्याला इथे जिरंसुद्धा घ्यायचं आहे. तर जिरं इथे मी 25 ते 30 ग्रॅम एवढं जिरं घेतलेलं आहे. तर जिरंसुद्धा हलकंसं आपल्याला 2 ते 3 मिनिटामध्ये भाजायचं आहे. आणि हे बघा मस्त इथे आता आपलं जिरंसुद्धा भाजून झालेलं आहे. आणि थालीपीठासाठी लागणारे सर्व डाळी आणि कडधान्य इथे आपले मस्त असे भाजून झालेले आहेत. तर आता हे आपण चक्कीमध्ये किंवा घरघंटीमध्ये मस्त असं बारीक दळून आणायचे आहेत. तर मस्त 5 किलोच्या प्रमाणामध्ये आपली ही भाजणी तयार होते. तर आता तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून मस्त असे हे थालीपीठ बनवू शकता. तर हे बघा चक्कीमध्ये मी दळून आणलेलं आहे आणि मस्त भाजणी झालेली आहे. छान मस्त सुवास येतो या भाजणीला. खमंग भाजून आपले इथे थालीपीठाची भाजणी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आपली आजची ही थालीपीठाची भाजणीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.